मित्रांनो, तुम्ही कधी अशा भूताविषयी ऐकलंय का ज्याला मंत्राची मुळीच भीती वाटत नव्हती? उलट एखादा मांत्रिक त्याला पळवायला आला की तो भूतच त्याला मंत्र शिकवायचा. ऐकायला जरा अजब वाटतंय ना? आजच्या विज्ञानाच्या युगात आपण या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतो. अनेक सुशिक्षित लोक इतकंच काय तर काही साधू महंत सुद्धा अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. पण 800 वर्षापूर्वी लीळा चरित्रात एक अशी घटना नोंदवली गेली आहे जी वाचून तुमचेही डोळे उघडतील. आज मी तुम्हाला सांगणार आहे महानुभाव पंथाचे प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी एका पंचकुळ आचार्याची सुटका एका भयानक पिशाच्च्या योनीतून कशी केली. ही गोष्ट केवळ चमत्कार नाही तर ती मानवी अहंकार आणि मुक्तीचा एक मोठा धडा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा खुलासा तुम्हाला थक्क करेल. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा प्रकार नक्की काय होता. हे पंचकुळ आचार्य म्हणजे काही साधे सुधे माणूस नव्हते. ते अत्यंत विद्वान होते, शास्त्राचे जाणकार होते. पण म्हणतात ना, विद्वत्ता असूनही जर मनात अहंकार असेल तर ती विद्वत्ता विनाशाला कारणीभूत ठरते. या आचार्याचा आपल्या शिष्यांवर खूप अभिमान होता. एकदा काय झालं, त्यांच्या एका शिष्याने दुसऱ्या आचार्याचं कौतुक केलं किंवा त्यांच्याकडे गेला. हा अहंकार या पंचकुळ आचार्यांना सहन झाला नाही. रागाच्या आणि मत्सराच्या भरात त्यांनी त्या दुसऱ्या आचार्यावर विष प्रयोग केला. एका विद्वानाने दुसऱ्या विद्वानाची हत्या केली. या भीषण पापामुळे जेव्हा हे आचार्य वारले तेव्हा त्यांना गती मिळाली नाही. ते बनले एक भयानक ग्रह म्हणजेच पिशाच्च. हा ग्रह व्यापाराच्या मुलाला पछाडून बसला होता. त्या मुलाची अवस्था भयानक झाली होती. व्यापाऱ्याने पैसा पाण्यासारखा खर्च केला. गावोगावचे नामवंत तांत्रिक आले, मांत्रिक आले, ज्योतिष आले. प्रत्येक जण आपापले मंत्र म्हणून त्या मुलाला बरं करायचा प्रयत्न करत होते. पण इथेच खरी मज्जा होती. तो पछाडलेला मुलगा तांत्रिकांना बघून हसायचा. तांत्रिक मंत्र म्हणायला लागला की हा ग्रह म्हणायचा, काय रे, तू मला या मंत्राने घालू पाहतोस? हा मंत्र तर तुझ्या आधीपासून पाठ आहे, थांब मी म्हणून दाखवतो. आणि तो ग्रह स्वतःच मंत्र म्हणायला लागायचा. हे ऐकून भल्या भल्या तांत्रिक तिथून पळ काढायचे, कारण तो भूत स्वतःच एक विद्वान आचार्य होता. त्याला शास्त्राची सगळी माहिती होती. मग अशा विद्वानाला हरवणार कोण? आता एंट्री होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची. जेव्हा तिथे भिक्षा करायला स्वामी पोहोचले तेव्हा तो भूत ताव मारत असलेल्या त्या मुलामध्ये होता. पण स्वामींच्या तेजासमोर तो शांत झाला. त्याने स्वामींना ओळखलं. तिथे उपस्थित लोक चकित झाले. तो ग्रह स्वामींना म्हणाला, स्वामी, मी सगळ्या ग्रहांचा मुख्य नायक आहे, पण मला या दुःखातून सुटावं लागेल. जर तुम्ही मला तुमचा उष्टा प्रसाद दिलात तरच माझी या व्याधीतून आणि या योनीतून मुक्ती होईल. स्वामींना माहिती होतं की या जीवाच्या पापाचा घडा आता भरला आहे आणि त्याला मुक्तीची गरज आहे. स्वामींनी भोजन केलं आणि त्यांच्या पात्रात जे उष्टी शीते उरली होती ती त्या मुलाला दिली. तो प्रसाद तोंडात जाताच तो मुलगा बेशुद्ध पडला. लोकांच्या मनात शंका आली की आता काय होणार. पण स्वामी शांतपणे म्हणाले, आता ती शक्ती याच्याकडे नाही, तो मुक्त झाला आहे. तो आचार्य त्या पिशाच्च्या योनीतून मुक्त झाला आणि तो मुलगाही सुखरूप झाला. मित्रांनो, या लीळेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अहंकार हा विनाशाचा मूळ आहे. विद्वान असूनही जर मनात कपट असेल तर गती मिळत नाही. प्रसादाची शक्ती, जिथे तंत्र मंत्र आणि विज्ञान थकते तिथे ईश्वराचा आशीर्वाद आणि प्रसाद काम करतो. आज आपण अनेकदा या गोष्टींना केवळ कथा समजतो, पण विचार करा, 800 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी ही लीळा करून जगाला एक संदेश दिला होता. पापकर्मापासून कोणाचीही सुटका नाही, पण ईश्वराची शरणागती मात्र आपल्याला वाचवू शकते. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्याकडेही अशा जुन्या कथा किंवा अनुभव असतील तर कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा. आणि हो, महानुभाव पंथाच्या अशाच अद्भुत लीळा जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दंडवत प्रणाम.